नमस्कार, माझं नाव आदित्य राठी. हे शैलेश बडवे आणि केतन जाधव, आम्ही तिघं मिळून टायगर मंक मीडिया नावाची एक मीडिया प्रोडक्शन एजन्सी पुण्यामध्ये चालवतो. आणि आता गणपतीच्या निमित्ताने आम्ही पुण्यातील ऐतिहासिक गणपती मंदिरं आणि त्यांचा वारसा हे दाखवणारी एक सिरीज आता प्रोड्यूस केली आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की पुण्यात अशी बरीच मंदिरं आहेत जी लोकांना ज्यांचा इतिहास लोकांना माहिती नाहीत. म्हणजे आपले जे बाकी पॉप्युलर मंदिरं आहेत तिथे आपण सगळे जातोच, त्याशिवाय पुण्यामध्ये गल्लीत कोपऱ्यात बऱ्याच रस्त्यांवरती एक वेगळाच इतिहास जडलेला आहे. आणि जसं एखादा कलाकार एखादी कलाकृती घडवत असतो किंवा कलाकार जसं शहर घडवतात, तसंच मला असं वाटतं की तो शहर सुद्धा कलाकारांना घडवत असतो. आणि तसंच त्यांनी आम्हाला सुद्धा घडवलेलं आहे. आमची अख्खी टीम जी आहे ती पुण्यात आहे. पुण्यात आम्ही मोठे झालो आहोत आणि ह्या शहराचा एक इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे आम्ही जे काय करतो त्या गोष्टींमध्ये. तर आम्हाला असं लक्षात आलं की बरेच असे हे जी मंदिरं आहेत ते बऱ्याच युवकांना माहिती नसतील किंवा त्याच्या मागचा जे इतिहास आहे किंवा तिथं त्याची जी वास्तू आहे त्याचं महत्त्व लोकांना माहिती नाही आहे. तर ते कॅप्चर करण्यासाठी ही सिरीज आम्ही करायला सुरू केलं. ह्याच्यामध्ये आपण 5 एपिसोड्स केले आहेत. प्रत्येक एपिसोड लॉंग फॉर्मॅट आहे. ही पूर्ण सिरीज जवळपास 25 मिनिटाचं एक एपिसोड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मंदिराच्या बाहेरपासून गाभाऱ्यापर्यंतचा सगळा प्रवास अनुभवायला मिळेल. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला जवळनं बघायचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही त्या मंदिराला समक्ष भेट दिली तर हे एपिसोडचं ऑडिओ ऐकताना तुम्हाला ते स्वतः अनुभवता पण येईल. एवढे डिटेलमध्ये आम्ही त्या गोष्टींबद्दल बोललो आहोत. मंदिराच्या जे काय तिथे इतिहास असेल, एखाद्या मंदिराचा इतिहास असेल किंवा तिथे घडवलेल्या काही कलाकृती असतील, त्यांचं जास्तीत जास्त म्हणजे पुस्तकातनं आणि लिहिलेल्या गोष्टींमधनं त्याचं रिसर्च करून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आम्ही ह्याच्यामधनं करायचा प्रयत्न केला आहे. ह्या पूर्ण सिरीजमध्ये मोहन शेटे सरांनी आम्हाला फार मदत केली आहे. त्यांनी ह्या पूर्ण एपिसोडचं संकलन केलं आहे. सर एक इतिहासकार आहेत आणि त्यांच्या सगळ्या एक्सपिरियन्सचं आम्हाला फार जास्त मदत मिळाली ही पूर्ण सिरीज करताना. आणि आम्ही आता लोकांना सांगू शकतो की जे कोणी हे लोक बघणार व्ह्युअर्स आमच्या ह्या सिरीजचे असतील त्यांना आम्हाला हे सांगता येईल की तुम्ही जे अनुभवत आहात ते सगळं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. आणि आपल्याला जसं आम्ही शूट करताना आमच्यात काही कलाकार म्हणून बदल झाले, तसं मला वाटतं की जो कोणी हे एपिसोड बघेल त्यांना काहीतरी एक नवीन गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींमधनं मिळेल. ही आमची पहिली सिरीज आहे ऐतिहासिक गणपती मंदिरांची. ह्याच्या पुढे आम्ही मारुती मंदिरांची एक सिरीज करणार आहोत आणि त्याच्यानंतर पंढरपूर ह्या शहराचं इतिहास जो आहे ते कॅप्चर करणारी एक डॉक्युमेंटरी आम्ही इंटरनॅशनल लेवलची करायचा प्रयत्न करतो. यामध्ये आपण त्रिशुंड, खिंडीतलं गणपती, गुपचूप गणपती, मोदी गणपती आणि मातीचा गणपती ही 5 मंदिर आपण त्याच्यामध्ये कव्हर केली आहेत. आता लोकांना किती एपिसोड 5च्या 5 एपिसोड या आठवड्यामध्ये बाहेर येतील. आज प्रेसच्या निमित्ताने आम्ही 2 एपिसोड्स रिलीज करतोय आणि उद्यापासनं असे पुढच्या 3 दिवसात बाकीचे 3 एपिसोड्स लोकांना बघायला मिळतील. आमचा प्रयत्न असा आहे की गणेश चतुर्थीच्या आत ही एपिसोड्स बाहेर जावेत, जेणेकरून त्या 10 दिवसात ज्यावेळेस आपण पुण्यामध्ये ती संस्कृती आहे की आपण बाहेर जाऊन मंडळांना भेट देतो, त्या काळात आपण लोकांनी या मंदिरांपर्यंत सुद्धा जावं अशी आमची असा प्रयत्न असल्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की सगळे एपिसोड्स आधी बाहेर यावेत. टायगर मंकच्या सर्व तरुण मुलांच्या टीम बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. खरं तर हेरिटेज वॉक मला नवीन नाही. गेली 25 वर्ष मी अनेक विद्यार्थी असतील, परप्रांतीय असतील, परदेशी असतील, काही इतिहासतज्ञ असतील, अशा लोकांना पुण्यातली ऐतिहासिक ठिकाणं दाखवण्याचा कार्यक्रम करत होतो. मात्र एक नवीन माध्यम ते म्हणजे कॅमेरा, याची माझी जवळ ओळख झाली आणि मला लक्षात आलं की या माध्यमाची पण एक वेगळी ताकद आहे. उदाहरणार्थ मी समजा त्रिशुंड गणपतीच्या मंदिरात गेलो आणि इथं वरती शिलालेख असं म्हटलं तर तो शिलालेख खाली उभारून वाचता येत नाही ना. पण ही मंडळी कॅमेऱ्यातनं तो शिलालेख अतिशय बारकाईनं जर का टिपताय तर त्यांच्या यूट्यूबवरती तेव्हा तो दिसेल, तेव्हा लोकांना तो वाचता सुद्धा येईल. किंवा एखादं मंदिर हे जुन्या काळचा समजा 100 वर्षापूर्वीचा फोटो उपलब्ध असेल, मी हेरिटेज वॉकला तिथे गेला तर तो फोटो नाही दाखवू शकणार, पण यांच्या कॅमेऱ्यामध्ये तो फोटो दाखवता येईल. तर अशा प्रकारे कॅमेरा हे जे माध्यम आहे याची ताकद
ह्याच्यातून लक्षात आली. पुणे शहराला प्रचंड मोठा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि माझ्यासमोर सुद्धा अनेक जण बसलेले आहेत की जे अशा प्रकारे इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. असं आता अनेक जण आहेत. मात्र कधी कधी काही यूट्यूब चॅनलमध्ये असं बघून भीतीसुद्धा वाटते की अभ्यास न करता लोकांपर्यंत जर का चुकीची माहिती गेली तर तेही होता कामा नये. आणि म्हणून हे जेव्हा माध्यम समोर आलं तेव्हा माझ्यावरती जबाबदारीसुद्धा अशी होती की आपल्याला इतिहासाचा योग्य अभ्यास करायला पाहिजे. आणि मग अनेक गोष्टी सापडल्या. तुम्हाला गंमत सांगतो की 1843 साली शार्ल द ओशोवा नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता. विद्वान होता, पंडित होता आणि त्यांनी त्या काळामध्ये बघा 1843 हा काळी पुण्यातील मंदिरांची यादी केली होती. त्याच्यामध्ये मोदी गणपतीचा उल्लेख आहे, त्याच्यामध्ये मातीचा गणपती या मंदिराचा उल्लेख आहे. तेव्हा हे किती वेगळं आहे. किंवा ज्या वेळेला नारायणराव पेशवे यांचा हत्या झाली पण त्यांचा जो मुलगा जन्माला आला सवाई माधवराव, तर त्यांच्या जन्मानंतर त्यावेळेला अनेक मंदिरांसमोर दक्षिणा ठेवण्यात आली होती. त्याची यादी उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या जुन्या मंदिरांची माहिती आहे. तर ही सगळी माहिती आपण जर का यूट्यूबवरनं लोकांपर्यंत पोहोचवली तर ती दीर्घकाळ अनंत काळ ही त्याच्यावर टिकू शकते. शेवटी हेरिटेज वॉक म्हणजे कसं 50, 60, 70 लोकांना एका वेळेला घेऊन जाता येतं. पण एकदा जर का ते यूट्यूब चॅनलवरती गेलं तर ते दीर्घकाळ लोकांपर्यंत पोहोचू शकतं. आणि मला असं वाटतं, असा विश्वास वाटतो की जर का हे अशा प्रकारे याचं जर का स्वागत लोकांनी केलं तर याच्यापुढे अशा अनेक मंदिर असतील, वाडे असतील, अनेक ऐतिहासिक ठिकाणं पुण्यामध्ये आहेत. त्यांची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीनं माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि लोकांच्या मनामध्ये आता इतिहासाबद्दलची आवड जी वाढती आहे तर त्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन या फिल्ममधनं मिळेल. मला हा अतिशय चांगला अनुभव हा या निमित्ताने आला. त्याबद्दल मी सुद्धा संयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.